राम मंडळी तुम्ही जेवढे श्रीमंत असता तेवढी जगात लोक तुम्हाला किंमत देतात, पण एक व्यक्ती असा असतो जो नेमकं ह्याच्या उलट वागत असतो. ती व्यक्ती म्हणजे कंडक्टर. तुम्ही जर त्याला 50 ची नोट दिली तर तो तुमच्याकडे वैतागाने बघतो, 100 ची नोट दिली तर रागाने बघतो, आणि 500 ची नोट दिली तर विचारूच नका, तो तुमचा अपमान सुद्धा करू शकतो. कारण कंडक्टरला घेणं देणं असतं फक्त सुट्ट्या पैशाशी. त्याच्यासाठी भाजी मार्केटला जाणाराही सारखाच आणि शेअर मार्केटला जाणाराही सारखाच. त्याला तुमच्याशी काही घेणं देणं नसतं, त्याला निष्ठा असते ती त्याच्या कामाप्रती. अशी कर्तव्यदक्ष माणसं आपल्याला जागोजागी समाजात भेटत असतात. आजही आपण अशाच काहीतरी निस्पृह कर्तव्यदक्ष माणसांना भेटणार आहोत, जी आयुष्यात अनेक संकट झेलून पुन्हा फिनिक्स पक्षासारखी उभी राहिलेली आहेत. स्वागत करूया आजच्या 3 स्पर्धकांचं. बबनराव खाडे, गणपत सप्रे आणि अंजली जमाले यांचं. आजच्या या भागामध्ये आपल्या तिन्ही स्पर्धकांचं मनापासून स्वागत. अंजली जमाले, त्यांच्याबरोबर त्यांचे मिस्टर शहाजी जमाले साहेब हे पण आलेले आहेत. बबन खाडे साहेब आहेत, गणपत सत्रे साहेब आहेत. तिघांचंही मनापासून स्वागत. घे दमानं राऊंड आपण सुरू करणार आहोत अंजलीताई जमालेंबरोबर. सूर्य आमच्या नजरेआड तरीही आमचा दिवस उजाडतो. दिशा कल्पने पल्ल्याड तरीही आम्ही मार्ग शोधतो. सगळे अडथळे पार करत सतत पुढे जाण्यासाठी जगण्यातल्या अंधाऱ्या वाटेवर सारे अडथळे हिमतीनं पार करणाऱ्या अंजली जमाले यांची ही गोष्ट. बालपणी अपघातात दृष्टी गेली, पण नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड अर्थात नॅपच्या मदतीनं टेलिफोन बूथही मिळाला आणि कल्पनेतलं घर वास्तवात अवतरलं. मोबाईल युगात बूथला टाळं लागलं, पण कर्जाच्या हप्त्यानं नाही. पाहूया आज हप्ता बंदच्या निमित्तानं अंजली जमाले यांच्या आयुष्यातला हा संकटांचा लपंडा दूर होतोय का ते. हप्ता बंद हा कार्यक्रम कसा वाटतो तुम्हाला अंजलीताई? हप्ता बंद कार्यक्रम ऍक्च्युली मी बऱ्याच लोकांकडून ऐकलंय की बरंच कर्ज माफ होतं वगैरे, त्यामुळे त्या दृष्टीने तर खूपच चांगला आहे आणि माझंही असंच व्हावं, त्यामुळे मी त्याला अजूनच चांगलं मानेन आणि सगळ्यांना माझ्या सारख्या लोकांना पण अजून संधी द्याल तर खूपच छान होईल. हो हो, अगदी नक्की नक्की. आणि आम्हाला सांगा अंजलीताई, नॅब मध्ये तुम्ही काय काम करता? मी नॅब मध्ये नॅबवाल्यांनी स्टाफसाठी कॅन्टीन उघडलंय, त्या कॅन्टीन मध्ये मी काम करते. बरं, आणि शहाजी दादा काय करतात? मी नालासोपाऱ्याला फाईल विकतो. फोल्डर फाईल असतात ना सर्टिफिकेट ठेवायच्या. बरं, 4,13,825 रुपयांसाठी तुम्ही खेळणार आहात आज. मी तुम्हाला या घे दमानं राऊंड मध्ये 5 प्रश्न विचारेल अंजलीताई. तुम्ही मला कुठलाही पर्याय तोंडी सांगायचा आहे, ते उत्तर तुमचं एंटर केलं जाईल. या राऊंड मध्ये कधीतरी 5 प्रश्नापैकी एखादा प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला अवघड वाटलं तर तुम्ही तुमच्या स्पर्धका मित्रांची मदतही घेऊ शकता. तुम्ही तयार आहात अंजलीताई? हो. पहिला प्रश्न घे दमानं राऊंड मध्ये अंजलीताईंसाठी विचारा. मोबाईल फोनच्या कीपॅडवर साधारणतः कोणता नंबर अंध व्यक्तीच्या मदतीकरता विशिष्ट पद्धतीने बनवलेले असतात? ए 1, बी 3, सी 5, डी 8. 5. उत्तराची खात्री आहे तुम्हाला? अगदी. 5 असं उत्तर अंजलीताईंनी दिलंय आणि हे उत्तर बरोबर आहे. 10% रक्कम तुमच्या खात्यात अंजलीताई जमा झालेली आहे. मला सांगा शहाजी दादा, तुम्ही ह्या ज्या फाईल तुम्ही म्हणला विकता, त्या कुठे विकता? नालासोपारा स्टेशनला. स्टेशनला कुठे? ब्रिजवर तुम्ही दुकान लावता. मग सरकारी योजनेतून दुकान मिळवण्यासाठी काही प्रयत्न नाही केलेत तुम्ही? असं काय सरकारी योजनेमध्ये प्रत्येक योजनेमध्ये काय मिळतच असं. आभार अगोदर एसटीडी बूथ होते आमचे, पण ते बंद पडले. आता मोबाईल वगैरे आले ना, त्यामुळे एसटीडी बूथ बंद पडले. पण आता मोबाईल आल्यामुळे एसटीडी बंद पडले. आम्ही तेव्हाच लोन घेतलं होतं हे एसटीडीच्या याच्यावरती. बरं. 2006 लोन घेतलेलं. बरं. पण ते आता एसटीडी बंद पडल्यामुळे मग आम्हाला ते म्हणजे घर भाड्याने देऊन दुसरीकडे राहायला जायला लागलं. अच्छा, घर भाड्याने. आमचा बूथ आहे ना, तो खूप चांगला चालायचा. जवळजवळ 25 ते 30 हजार रुपये महिना आम्ही कमवायचो त्या बूथ वरती. बरं. त्यामुळे आम्हाला पुढे असं होईल असं वाटलं नव्हतं आणि हा विचार करून आम्ही लोन काढलं आणि घर घेतलं. बरं. आणि अचानकच म्हणजे सगळं विस्कळीत झालं. घर घेतल्यानंतर 2-4 वर्ष सगळी
हे झालं म्हणजे मोबाईलमुळे मिसगाईड झालं बंद पडले. मोबाईलमुळे. पण मला खात्री वाटते अंजलीताई तुम्ही इथून आज जिंकून जाल. तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू. अंजलीताईंसाठी घे दमानं राऊंड मधला दुसरा प्रश्न विचारा. एक गाणं ऐकूया. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, तुझ्या माझ्या लेकराला घर कोलनवं, नव्या घरामंदी काय नवीन घडलं, घर कुला संग संग येगळ होईल, दिस येतील भोग अंजलीताई या गाण्याची गायिका कोण आहेत? ए आशा भोसले, बी अनुराधा पौडवाल, सी लता मंगेशकर, डी सुमन कल्याणपूर. आशा भोसले. उत्तराची खात्री आहे तुम्हाला? अगदी. कशी काय खात्री? तुम्हाला आवड गाणे हो ऐकू? हो हो हो. मला गाडी ऐकतो आणि आशा भोसले आणि या फॅमिलीला कोण ओळखत नाही, त्यांचा आवाज बरोबर ओळखायला येतो. हे तर तुम्ही म्हणजे आम्हाला म्हणतात की ब्लाइंडला सेन्स जास्त असतं म्हणून ओळखू शकतात, पण तुम्ही स्वतः सुद्धा ओळखू शकाल, ओळखताच म्हणजे. बरं. तुमचा आणि पण आवाज आम्ही पिक्चर मध्ये ऐकले की ओळखतो बरोबर. तुमचे बरेच पिक्चर मी ऐकतो टीव्ही वरती. बर बर बर. आणि मला सांगा, तुमचा प्रेमविवाह की अरेंज मॅरेज आहे? प्रेमविवाह. पण तुमचं अंजलीताई प्रेम कसं जमलं? आम्ही एका कॉलेजमध्ये शिकत होतो. बरं मी हॉस्टेलला राहत होते. बरं. ते हॉस्टेलला इतर म्हणजे माझी त्यांची ओळख नव्हती, हा पण ते दुसऱ्या मैत्रिणी होत्या आपल्या अशाच, बरं. त्यांच्यासाठी मदत म्हणून पुस्तकं हे ते कधी घेऊन यायचे, बरं. तर त्या मैत्रिणीने माझी ओळख करून दिली. हा आणि मग तिकडे जुळवलं त्यांनी. हो. बरं. तुम्हाला अपत्य किती आहेत अंजलीताई? 2. दोघ जण आलेत का? हो हो. काय नाव बाळा तुझं? अश्विन. अश्विन कितवीला आहेस तू? 7वी. आणि ताईचं नाव काय? श्वेता. श्वेता ताई तू कितवीला आहेस? मी ग्रॅज्युएट झाली आहे. बर 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 बर. आशा भोसले असं उत्तर अंजलीताईंनी दिले आणि हे उत्तर बरोबर आहे. अंजलीताईंचा गाण्याचा कान पक्का आहे. हो. बर. तुमच्या पत्नीविषयी शहाजी दादा काय वर्णन कराल आम्हाला बरं? त्या फार प्रेमळ आहे ती. अगोदर आमच्या असं तर आहेच आमचं लव्ह मॅरेज, हा. पण आमचं कधी भांडण बिंडण झालं तरी आम्ही म्हणजे एकमेकांना एकदम समजून घेतो. ती पण पण कोण खूप समजून चिडतं घेते. तुमच्या दोघात? असं म्हणजे सांगता येत नाही, प्रसंग होता, पण एक चिडला की दुसरा मागे होतो थोडा. पण म्हणजे जास्त प्रमाण कोणाचं आहे चिडण्याचं? जास्त तुम्हाला शक्यतो कोणाचं वाटतं? असं काय नाही, कोणीच कोणाशी जास्त भांडत नाही. बरं. घे दमानं राऊंड मध्ये पुढचा प्रश्न अंजलीताईंसाठी विचारा. वेस्टर्न लाईनवर फास्ट ट्रेन खालीलपैकी कोणत्या स्थानकावर थांबत नाही? ए अंधेरी, बी दादर, सी विलेपार्ले, डी बांद्रे. विलेपार्ले. अंजलीताई कन्फर्म उत्तर विलेपार्ले? रोज ट्रेनने प्रवास करतो अरे ना. रोज ट्रेनचा प्रवास आहे ना. बरं. पण विलेपार्ले हेही उत्तर बरोबर आहे. अंजलीताई 3 पैकी 3ही उत्तरं तुम्ही बरोबर दिलेली आहेत. सगळं कर्ज फिटलं तर काय कराल अंजलीताई? सगळं कर्ज हा. फिटलं तर माझा सगळ्यात मोठा आनंद होईल. बरं. आणि आम्ही दुसऱ्यांच्या घरात राहतो, ते आमच्या स्वतःच्या घरात राहायला जाऊ. आम्ही सध्या माझं घर भाड्याने दिलंय लोन फिटण्यासाठी. बरं तर आम्हाला एका मित्राने ते रूम दिली राहायला विरारला, बरं. तर त्याच्याकडे आम्ही त्याच्या घरात राहतो. आणि तुमचं घर कुठे? मीरा मीरा रोडला. मीरा इथेच आहे. रोडला. म्हणजे साईबाबा तुम्ही नगर. अलीकडे याल. हा. बरं. मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी हा काळ चांगला आहे का हो? सध्याचं काय वाटतं? सध्या मार्केट अप आणि डाऊन मध्ये खूप, म्हणजे काय तसा एकदम चांगला नाहीये. एकदम चांगला नाही. नाहीये. हा. म्हणजे मार्केट कधी खाली जाईल कधी वर जाईल हे सांगता येत नाही. एकदम स्थिर मार्केट नाही सध्या. कारण शहाजी दादा तुम्हाला स्टॉक मार्केट ऐकण्यात खूप इंटरेस्ट आहे ना? हो तुम्ही बारकाईनं नोंद ठेवता हो ते. ऐकतो मी, आणि म्हणजे माहिती असतं मला बहुतेक. बरं. एवढं बारकाईनं काय ऐकता स्टॉक मार्केट विषयी? म्हणजे पुढे मागे जर पैसे आले तर आता मी हा फाईलचा धंदा वगैरे करतो. मला काय असतं, फाईल वगैरे दादरवरून विटीवरून वगैरे आणायला लागतात उचलून वगैरे. बरं. तर चांगला काळ जर आला तर मी इन्व्हेस्ट करू शकतो. मग करायची इच्छा आहे माझी मार्केटमध्ये. पण आम्ही तुम्हाला एक आनंदाची बातमी देऊ का शहाजी दादा? द्या.
पीएमसी बँक हे आमचे बँकिंग पार्टनर आहेत. पीएमसी बँक ही सामाजिक जागरूकता असणारी बँक आहे. या बँकेच्या एटीएम मध्ये कुठलाही व्यवहार झाला तर त्यातला ₹1 क्रा या संस्थेसाठी मदत निधी म्हणून दिला जातो. तर पीएमसी बँकेच्या वतीनं शहाजी दादा तुम्हाला एक डीमॅट अकाउंट ओपन आम्ही करून देऊ. हो, थँक्यू. थँक्यू. 3 पैकी 3 उत्तर बरोबर. चौथा प्रश्न अंजली ताईंसाठी घे दमानं राऊंड मध्ये विचारा. हिंदू पुराणानुसार धृतराष्ट्राला कुरुक्षेत्रावरील युद्ध कोणी कथन केले? ए गांधारी, बी विकर्ण, सी कृपाचार्य, डी संजय. संजय. तुम्हाला खात्री या उत्तराची? हो. 100%? हो. का थोडस पर्सेंटेज कमी जास्त काही? नाही, आता तुम्ही कन्फ्युज केलं तर सांगू शकत नाही. म्हणजे नाही हो, मी कशाला कन्फ्युज करू? नाही, मग माझा 100% आहे. 100%. अंजली ताई, तुमच्या या कॉन्फिडन्सला आम्ही 100% दाद देतो. हे उत्तर बरोबर आहे. शहाजी दादा, तुमच्या आवडीची नटी कोणती? हेमामालिनी. अरे वा. आणि अंजली ताई, तुमच्या आवडीचा नट कोणता? नाही, मला त्यात इंटरेस्ट नाही नटींमध्ये. पण शहाजी दादांना हेमा मालिनी का आवडते? शहाजी दादा नाही, तिच्या म्हणजे कसं पूर्वीची बोलण्याची पद्धत वगैरे, जो म्हणजे बोलताना ती ओरखाली आवाज वगैरे करते, मला फार आवडतो. बरं. घे दमाना राऊंड मधला 5वा आणि शेवटचा प्रश्न अंजली ताई तुमच्यासाठी विचारा. दृष्टीहीन लोकांकरिता 500 रुपयाची नोट ओळखण्यासाठी कोणती खूण असते? ए आयत, बी चौरस, सी त्रिकोण, डी वर्तुळ. आयताकार. आयत हे उत्तर अंजली ताईंना द्यायचं. आयत कन्फर्म द्यायचं आहे अंजली ताई? नाही, याच्याबद्दल मी कन्फर्म नाही. मदतीचा हात द्या. अंजली ताईंना मेडिमिक्स आयुर्वेदिक मदतीचा हात घ्यायचा आहे. बबन दादा, गणपत दादा सांगू शकत नाही. आयत. कारण नोट आयताकृतीच असत. आयत हे उत्तराची एंट्री करायची आहे तुम्हाला अंजली ताई? हो. आयत उत्तर दिलेलं आहे. अंजली ताई, तुमचं हे उत्तर चुकलेलं आहे. 50 रुपयाच्या नोटेवर चौरस असतो. अच्छा, वरती असतो ते. 100 रुपयाच्या नोटेवर त्रिकोण असतो आणि 500च्या नोटेवर वर्तुळ. हे उत्तर बरोबर आहे. पण हरकत नाही, अंजलीताईंनी खेळ खूप चांगला केलेला आहे. 5 पैकी 4 प्रश्नांची उत्तरं त्यांनी बरोबर दिलेली आहेत. 40% रक्कम त्यांच्या खात्यात जमा झालेली आहे. दे दणादण राऊंड मध्ये आता कोण पोहोचणार हे ठरवणार आहेत उरलेले 2 स्पर्धक, म्हणजे बबनजी खाडे आणि गणपतराव सत्रे. हे दमानं राऊंड मध्ये माझ्या समोर बसलेले बबनरावजी खाडे साहेब. गेली 30 वर्ष या रिक्षाला आपल्या कुटुंबाचं चाक बनवलेल्या रिक्षा चालक बबन खाडे यांची ही गोष्ट. रिक्षाच्या अल्पशा कमाईवरही खाडेंनी आपल्या मुलांना BSc BEd पर्यंत शिकवलं. लाखोंचं बिल आणि त्यात गावच्या जमिनीसाठीचं कर्ज, या सगळ्या विवंचनेत खाडेंच्या पत्नीनंही रिक्षा चालवायला घेतली. पण मुलीच्या आकस्मिक अपघातात हा डोलारा पुन्हा कोसळला. कोमात गेलेल्या मुलीवर खाडेंनी लाखोंनी खर्च करत तिला जीवनदान दिलं खरं, पण काळानं पुन्हा घाला घातला आणि रेल्वे अपघातात मुलीनं कायमचा प्राण गमावला. या कर्जफेडीसाठी रिक्षाची चाकं अविरत फिरतायत. पाहूया आज हप्ता बंदच्या प्लॅटफॉर्मवर बबन खाडेंच्या हप्त्यांच्या चाकांना कायमचा ब्रेक लागतोय का ते? खाडे साहेब, तुम्ही कधीपासून रिक्षा चालवता? 1982 सालापासून. 82 साली काय मीटर होतो? साधारण ₹1.30 स्टार्ट होता. ₹1.30. आणि आज 12 साली? आज 12 रुपये आहे. बरं, बऱ्याचदा रिक्षावाल्यांचं आणि प्रवाशांचं नेहमी वादविवाद होतात. कशामुळे आरे तुरे करत असतात रिक्षावाल्याला? एक तर प्रवाशांच्या मनाप्रमाणे भाडं त्यांना घेऊन जात नाहीत रिक्षावाले. दुसरं म्हणजे असा एक रिक्षावाल्यावर एक असा ठपका ठेवला जातो की ते जास्त पैसे घेतात. मग ह्या 2 गोष्टीतून वाद निर्माण होतात. बरं, आणि बबनराव, तुम्ही कर्ज का काढलं? कर्ज काढलं होतं, गावी जमीन घेतली होती तेव्हा. बरं, घे दमानं राऊंड मध्ये मी तुम्हाला 5 प्रश्न विचारेल. तुम्ही तयार आहात? हो. पहिला प्रश्न घे दमानं राऊंड मध्ये बबनरावांसाठी विचारा. RTOच्या नियमानुसार मुंबई उपनगरांमध्ये रिक्षाचे कमीत कमी भाडे किती? ए 11,
B12, C14, D9. 12 असं उत्तर दिलंय. हे उत्तर बरोबर आहे. 10% रक्कम जमा झालेली आहे. तुमच्या मिसेस 1986 मध्ये रिक्षा चालवायच्या. असा निर्णय का घेतला त्यांनी रिक्षा चालवायचा? कारण मी त्यावेळेला प्रीमियर मध्ये कामाला होतो, पण पगार फार कमी होता. बर. नॉन इन्सेंटिव्ह डिपार्टमेंटला होतो मी. बर. आणि त्यामुळे आम्ही तशी माझी सुरुवातच अगदी काहीच नसताना मुंबईमध्ये आपलं काही प्रॉपर्टी नसताना चालू झालेलं आहे. तेव्हा सपोर्टेड म्हणून. वहिनी, किती काळ तुम्ही रिक्षा चालवली? एक 6 महिने. त्या 6 महिन्यांमधला अनुभव कसा होता? थोडासा गोड थोडासा कडू. कारण मी पहिलीच रिक्षा ड्रायव्हर होते आणि त्यावेळेला समाजात तसं एवढं मानाचं स्थान नव्हतं. बरं. त्यामुळे माझा पहिला ऍक्सिडेंट झाला. बरं. आणि त्यानंतर मग परत मी कामाला लागले. बर बर बर. आणि तुम्हाला पॅसेंजरचे अनुभव कसे आले? तसे बऱ्यापैकी. पण मग पॅसेंजरच्याही मनात कधी कधी चांगलं वाटत असेल ना, अरे आताही रिक्षा चालवतायत तर आपण त्यांना. नाही, बरेचसे हसायचे, म्हणजे कशाला करता, आम्ही आहोत की, म्हणजे रिक्षा सीपोर द्या असं. अच्छा. त्यावेळेला खरं माझा दुसरा एक उद्देश होता की आमच्या 2-4 गाड्या आम्ही अशा घेतलेल्या होत्या. बरं. आणि त्या गाड्या एका बाजूने दुसरीकडे न्यायच्या म्हटलं तर टोचिन वगैरे लावायचे. आणि त्या गाडीला टोचिन लावताना मग कोणी नसेल तिथं तर ती गाडी म्युन्सिपाल्टी ओढून न्यायची. आणि मग म्युन्सिपाल्टीचा हा जो खर्च असतो हा फार खर्चाचा आहे. त्यावेळेला 600 रुपये. अरे बापरे. आणि मग त्यामुळे त्या गाडीला, मला गाडी चालवायला येत होती तर ते जरा उलट सुलट बोलले लोक. मग मी नंतर मी SSC DED होते. बरं. तर त्यावेळेला मी सर्व्हिस केल्यानंतर मध्येच मला त्या शाळेत नाही का काढून टाकल्यानंतर मी हा निर्णय घेतला होता. आणि मग माझे मिस्टर तसे हौशी होते, त्यांनी म्हणजे मला असं अडवलं नाही की ठीक आहे तुझं लायसन वगैरे काढ, पण गाडी काढायच्या भानगडीत पडू नको. पण तरी सुद्धा मी मग गाडी कधीतरी घेऊन जायची रस्त्यावरती. वा. ताई, मला तुमच्यासाठी उभ्या राहून टाळ्या वाजवाव्याशा वाटतात. तुमच्या मुलीचा अपघात झाला. मुलीच्या अपघातानंतर माणसामध्येच मला देव भेटला असं तुम्ही म्हणता, ते कशामुळे आम्हाला सांगा ना. ते आमच्या मुलीचा ऍक्सिडेंट झाला होता पुण्याला. बरं. तिथं पहिले 15 दिवस आदित्य बिर्लाला ते ऍडमिट होते. त्यांचं पेमेंट केलं तरी पुन्हा पैसे कमी पडल्यानंतर त्यांनी उपचार करायचे बंद केले आणि आम्हाला धमकी दिली की आम्ही या ICU मधनं बाहेर काढून पेशंट ठेवू म्हणून. तेव्हा आम्ही निर्णय घेतला. आमची मुलगी स्वतः तिथं पार्ट टाइम ज्ञान प्रबोधिनी शाळा आहे अकोर्डीला. बरं. तिथे कामाला होती. तिथले शाळेचे संचालक आणि मुख्याध्यापक असतील ते देवळेकर सर आणि सोनवणे सर यांनी येऊन सांगितलं तुम्ही घाबरू नका, आपण इथनं तिला दीनानाथ मंगेशकरला पण शिफ्ट करूया, तिथं तुम्ही पैशाची काळजी करायची गरज नाही. हा एक मोठा धक्का होता. त्याच्या ह्या अगोदर त्यांनी अगदी भरपूर पैसे जमा करून शाळेतले आम्हाला दिले होते पैसे भरायला. आणि त्याच्याहीपेक्षा प्रार्थना सगळ्या मुलांनी विद्यार्थ्यांनी केलेली होती. दीनानाथमध्ये आम्हाला डॉक्टर वसंत म्हणून आले होते त्या मुलीला बघायला. मुलीची ओळख होती, जिथं मुलगी राहत होती आमची तिथं, त्यांनीही फार अगदी मदत केली. तसेच हॉस्पिटलच्या जवळ एक गृहस्थ होते चव्हाण म्हणून. आमची मुलगी शुद्धीवर येत नाही म्हणल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की शुद्धीवर येणार नाही ती, तुम्ही उगाच खर्च करत बसू नका. आमच्या मिसेसनी नेचर थेरपीचा कोर्स केलेला आहे. त्यामुळे ते म्हणले की तुमचं फिडिंग आम्हाला परमिशन द्यायला, तुमचं फिडिंग बंद करायला आणि आम्ही स्वतः सेवा करायला आम्हाला परमिशन द्या. मी चिडचिडा झालो, म्हणलो तू एवढे मोठे डॉक्टर आहेत त्यांना तो असं सांगून आपण स्वतः करायचं काय, साला रिस्क घेते म्हणून आमची भांडण व्हायला लागली. तर ती नाही म्हणली अशी जाणार आहे तशी जाणार आहे, त्यापेक्षा आपण प्रयत्न करू. तर तिनं ती प्रयत्न केले आणि आम्ही स्वतः फिडिंग द्यायला लावलो तिला. तर ते फिडिंग बनवण्यासाठी आम्हाला तिथं घर नव्हतं. तर ते चव्हाण नावाचे ग्रस्त होते, त्यांच्या घरी आम्ही सकाळी 4:30 वाजता जायचो आणि त्यांच्या घरामध्ये किचनमध्ये सगळं फिडिंग बनवायचं. 3 वेळा प्रत्येक 2 तासांनी एक फिडिंग द्यायचं. अशी परमेश्वरासारखी अनेक उदाहरणं आहेत आम्हाला सांगण्यासारखी. तर परमेश्वर आहे नक्की आम्हाला त्यावेळेला कळलं. मुलगी बरी झाली तुमची? मुलगी बरी झाली. दुर्दैव असं मुलगी बरी झाली. बरी होताना जी शुद्धीवर येताना जी तिची स्थिती होती ती पाहत तर नव्हतंच. शुद्धीवर येताना म्हणजे अक्षरशः हातपाय अशी ते झाडं तिला बांधलेले होते तरी ती एकदम हे करायची. त्याचं मी सांगू शकत नाही. अशा परिस्थितीत ती शुद्धीवर आली, चांगली झाली. चांगली झाल्यानंतर
फिरायला लागली तरी तिचा फ्रॅक्चर होता हातापायात आणि ती डोक्यानं कम्प्लीट जाग्यावर नव्हती, म्हणजे ह्याच्या नॉर्मल नव्हती आली. त्याच्यानंतर ती आल्यानंतर आमच्या मुलीनं सिद्धिविनायक त्यांना नवस केला होता की चांगली झाली की तुला तुमच्या दारात दर्शनाला आलेल म्हणून. मग ते तो मुलगा आणि मुलगी तिथं आल्यानंतर त्यांचा विषय झाला. मी गावी गेलो होतो. तर तुला आपण आता गणपतीला जाऊया आपण आणि दर्शन घेऊन येऊया. आपण आता इथनं तू कशी चढणार बसमध्ये आणि रेल्वेमध्ये, आपण टॅक्सीने जाऊया. मग तिथं बोलता बोलता त्यांचं ते म्हणले आता आजपर्यंत एवढे 22 लाख रुपये मम्मीने खर्च केले, तुम्हाला आणखी पैसे कुठून खर्च करणार, तुम्ही कशाला त्या टॅक्सीने जायचं, तुम्ही कशालाही करता, मला काय बसने जाता येत नाही का, रेल्वेने जाता येत नाहीत का. आणि तेवढ्यात मुलगा गेला आंघोळीला आणि मोठी मुलगी होती ती, त्याचा मुलगा क्रिस्पमध्ये होता, त्याला आणायला गेली. आणि तोपर्यंत ती घरातनं बाहेर पडली, रेल्वेत गेली आणि रेल्वेत पुन्हा ॲक्सिडेंट झाला आणि ऑफ झाली. बऱ्याच लोकांनी प्रार्थना केली की वाचावी. ताई काय शिकली होती लेख तुमची? बायोटिक BSc झाली होती. काय नाव होतं कन्याचं? अश्विनी बबन खाडे. खर तर या जिद्दीलाच आपण सलाम करायचा असतो. बऱ्याच गोष्टी आपण नेहमी आपल्या छोट्याशा दुःखांमध्ये सगळं जग संपलं असं आपण विचार करत असतो, पण अशा उदाहरणांमधनं आपल्याला या जिद्दीला सलाम करावासा वाटतो आणि संघर्षाची एक ताकद आणि प्रेरणा आपल्याला मिळते. हे आपल्या दृष्टीनं खूप महत्वाचं असतं. खाडे साहेब, तुमच्या या जिद्दीला आणि ताईंच्या जिद्दीला आम्ही मनापासून सलाम करतो. प्रश्न दुसरा खाडे साहेबांसाठी, घे दमानं राऊंड मध्ये विचारा. खालीलपैकी कोणत्या शहरात टांगा हे सार्वजनिक वाहतुकीचे साधन म्हणून वापरले जाते? ए औरंगाबाद, बी कल्याण, सी नाशिक, डी पुणे. कल्याण असं उत्तर खाडे साहेबांनी दिलंय आणि हे उत्तर बरोबर आहे. रिक्षाचं मीटर जे असतं ते बऱ्याचदा फसवतात रिक्षावाले, असं प्रवाशांचं म्हणणं असतं. ते खरं आहे का ते मीटर मध्ये? ते खरं आहे, परंतु सगळेच फसवतात असं नाही. अच्छा. आणि ज्यांना फसवायचं आहे ते कशाही पद्धतीने ते फसवतात. बरं. तिसरा प्रश्न खाडे साहेबांसाठी, दे दमानं राऊंड मध्ये विचारा. एक गाणं ऐकूया. या गाण्याची गायिका कोण? ए उर्मिला धनगर, बी बेला शेंडे, सी रेश्मा सोनावणे, डी वैशाली सामंत. मी अंजली ताईंनाच विनंती करेल की त्यांनी हा मेडिमिक्स आयुर्वेदिक मदतीचा हात बबन दादांना घ्यायचा आहे. अंजली ताई सांगा, हे गाणं कुठल्या पिक्चर मधलं हे माहितीये तुम्हाला? नाही माहिती. हे गाणं 3 बायका फजिती ऐका या सिनेमा मधलं आहे. गणपत दादा करा मदत त्यांना. धनगर असले पाहिजे. कुठल्या उत्तराची एंट्री करा वाटते? बेला शेंडे. बेला शेंडे असं उत्तर दिले बबन दादांनी. बबन दादा तुमचं हे उत्तर चुकलेलं आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे रेश्मा सोनावणे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात खूप प्रसिद्ध असलेलं गाणं. पुढचा प्रश्न बबन दादांसाठी, घे दमानं राऊंड मध्ये विचारा. अशी ही बनवा बनवी या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण? ए विजय कोंडके, बी महेश कोठारे, सी महेश मांजरेकर, डी सचिन पिळगावकर. बबन दादा, अशी ही बनवा बनवी मराठीत प्रचंड गाजलेला सिनेमा हा. या सिनेमाचे दिग्दर्शक सचिन पिळगावकर. सचिन पिळगावकर असं उत्तर दिलंय आणि तुमचं हे उत्तर बरोबर आहे. बबन दादा तुम्ही नोकरी पण केली. नोकरीच अनुभव कसा, का सोडावी लागली नोकरी? मी नोकरी तसा जॉईन झालो त्यावेळेला वर्कर मध्ये झालो. बरं. इव्हिनिंग कॉलेज मी
राहायला कोरल्याला, कामाला कोरल्याला आणि गिरगावला जाऊन इव्हिनिंग कॉलेज करायचो. बरं. त्याच्यानंतर मी काम भरपूर करायचो आणि पुन्हा मग मला प्रमोशन मिळालं क्लार्कचं. क्लार्कमध्ये सुद्धा एवढं भरपूर काम करायचो. माझे साहेब होते सुधीर परब म्हणून, ते म्हणायचे तुम्ही एवढं काम करता की तुम्हाला मी 5 रुपये सुद्धा इन्क्रीमेंट देऊ शकत नाही. ते म्हणले आता आपल्याकडे एक आहे, आता ऑफिसरला प्रमोशन मिळत आहे, तर तुम्ही ऑफिसर व्हा, तुमची जागा अशी आहे की तुम्हाला तसं काय कोण काढणार नाही. आणि मी म्हणलं साहेब मी ग्रामीण भागात शिकलेलो, इंग्लिशवर माझी कमांड नाही, आता मॅनेजमेंट आपली इटालियन आलेली, काही लेटर वगैरे ड्राफ्टिंगला आपल्याला काय जमणार नाही एवढं विशेष. तर ते म्हणले का तसं काय होणार नाही, घ्या म्हणून. मी एक्सेप्ट केली. केल्यानंतर 2 वर्ष नोकरी केली आणि पुन्हा VRSचं वारं व्हायला लागलं. आल्याबरोबर मॅनेजमेंटनं माझं नाव पहिलं दिलं होतं त्यामध्ये. बरं. पण तुम्हाला सातत्याने संघर्ष करावा लागतो आणि त्यात तुम्ही जिद्दीनं करता, हे सगळ्यात महत्वाचं. आणि तुमच्या पाठीमागे खंबीर आमच्या ताई उभ्या आहेत. अतिशय चांगलं. 5वा प्रश्न घे दमानं राऊंड मध्ये खाडे साहेबांसाठी विचारा. कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकवणारा एकमेव भारतीय खेळाडू कोणता? ए. महेंद्रसिंग धोनी, बी. राहुल द्रविड, सी. सचिन तेंडुलकर, डी. वीरेंद्र सेहवाग. वीरेंद्र सेहवाग. वीरेंद्र सेहवाग असं उत्तर का दिलं तुम्ही? राहुल द्रविड किंवा वीरेंद्र सेहवाग, त्यातला वीरेंद्र सेहवागच हा फटकेबाज असल्यामुळं 300 केले असतील. आडवाच माणूस आहे तो, आला की ठोकीतोच तो. असं 300 पर्यंत आउट नाही झालं तर मग त्याच्या समोरच यायचं नाही बॉलरने का? अंपायरने टाकला तरी मारेन तो बॉल. असा डेंजर आहे तो. हा विश्वास तुमचा, या विश्वासाला मी दाद देतो, कारण हे उत्तर बरोबर आहे. धन्यवाद, थँक्यू. 4 प्रश्नांची उत्तर बरोबर. दे दणादण राऊंड मध्ये आता कोण पोहोचणार हे ठरवणार आहेत आपले तिसरे BST वाले दादा. घे दमानं राऊंड मध्ये माझ्या समोर बसलेले आहेत गणपतरावजी सत्रे साहेब. प्रामाणिकपणाचा आणि इमानदारीचा महाराष्ट्राला तसा खासा इतिहास आहे. 23 मे 2012ला बेस्ट कंडक्टर गणपत सत्रे यांनी या इतिहासाची पुन्हा आठवण करून दिली. अंधेरी कुर्ला बसमध्ये कंडक्टर सत्रेंना शेवटच्या बस तपासणीत एक बॅग सापडली. त्या बॅगेत अंदाजे 200 ग्रॅम सोनं होतं, किमान 6 लाख रुपये किमतीचं. आपलं कुटुंब हेच आपलं किमती सोनं आहे असं मानणाऱ्या गणपत सत्रेंनी मोठ्या प्रामाणिकपणे ती बॅग चौकीत जमा केली. सध्याच्या अविश्वासाच्या वातावरणात जनमानसात विश्वासाचं घट्ट नातं निर्माण करणाऱ्या बेस्टच्या गणपत सत्रे यांना त्यांच्या प्रामाणिक प्रवासासाठी झी मराठी हप्ताबंदच्या हार्दिक शुभेच्छा. सत्रे साहेब, BST तुम्ही नोकरी करता. 22 वर्षात तुम्ही एक पण पगारी रजा घेतलेली नाही, काय कारण आहे हो? माझ्या मुलांचं इंजिनिअरिंगचं शिक्षण चालू आहे. बर. आणि 3 मुलं इंजिनियर होणे, 1 मुलगा इंजिनियर झालाय, 2 मुली होण्याच्या वाटेवर आहेत. बरं. त्यामुळे ते सर्व रजा विकून ते पैसे फी मध्ये ऍडजस्ट केले. तुम्हाला 6 लाखाचं सोनं सापडलं होतं ना? हो. तुम्ही जरा त्याविषयी सांगा ना, त्या प्रसंगाविषयी. तर ती 332च्या बसवरती मी कार्यरत असताना अंधेरीची चक्कर मारून कुर्ला स्टेशनला लास्ट स्टॉपला बस खाली झाली. त्याच्यानंतर पार्किंगला लावल्यानंतर आम्ही जेवायला जाणार होतो. पार्किंगला लावल्यानंतर आमचा एक शिरस्ताच असतो की बस उतरते वेळी चेक करायची. तर चेक करते वेळी एक पाऊच सापडलं. ते पाऊच खोलून बघितलं, त्यात सगळे दागिने भरलेले होते. तसेच ते तिथेच 1 मिनिटाच्या अंतरावर आमची बस टर्मिनल असतं, तिथेच ते पटकन जमा केलं. त्याच्यानंतर मग पुढे ते प्रोसिजर प्रमाणे BSTने जे काय करायचं ते पुढे ते BSTच्या प्रोसिजर प्रमाणे झाले. पण नंतर ते समजलं, अधिकाऱ्यांनी सांगितलं की ते 20 तोळं सोनं होतं त्याच्यामध्ये. पण तुम्हाला असं नाही वाटलं क्षणभर की हे सोनं एवढं 6 लाखाचं? नाही. त्याच्या अगोदर मी 98ला 5060 रुपये कॅश अशी कॅश पडली होती. सगळे पॅसेंजर उतरून गेले, गाडीच्या सीटवरती कॅश पडली होती. ते 98ला मी 5060 रुपये कॅश जमा केली होती. तेव्हा सुद्धा BSTने मला प्रशस्ती पत्र देऊन गौरव केला होता. त्यावेळेस सुद्धा गौरव केला. पण कधी मोह नाही वाटला? मोह आपल्या घरीच असली सोनं घरात आहे. आज 3 मुलं इंजिनियर होत आहेत, याच्यापेक्षा दुसरं कसलं सोनं महत्वाचं आहे? त्या बात. 3,68,373 रुपयांसाठी तुम्ही हा हप्ताबंदचा खेळ खेळताय.
हे कर्ज कशासाठी काढलं होतं सत्रे? घर घेण्यासाठी. घर घेण्यासाठी. पहिला प्रश्न घे दमानं राऊंड मध्ये सत्रे साहेबांसाठी विचारा. पुढील म्हण पूर्ण करा. चोराच्या डॅश 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 बोंबा. ए उलट्या, बी पुलट्या, सी सुलट्या, डी वाकड्या. उलट्या असं उत्तर दिलंय आणि उत्तर बरोबर आहे. आता तिकीट देण्यासाठी नवीन मशीन आले, काय अडचण येते का? काय नाही, सुरुवातीला जरा तकलीफ झाली. कारण ते बॉक्स मधून सवय लागली होती ना. सवय आपली खडाक्कन पटकन द्यायची. सुरुवातीला तकलीफ होती, पण आता मशीनच बरी पडते. बॉक्सचा कंटाळा येतो. बरं, दुसरा प्रश्न घे दमानं राऊंड मध्ये सत्रे साहेबांसाठी विचारा. 5 रुपये 12 आणे या रकमेत 4 आण्याची जास्तीत जास्त किती नाणी असू शकतात? ए 20, बी 22, सी 23, डी 24. 23 असं उत्तर दिलंय. हे उत्तर बरोबर आहे. 2 पैकी दोन्ही उत्तर सत्रे साहेबांचे बरोबर. सत्रे साहेब, तिकीट न काढलेला माणूस कसा ओळखू येतो कंडक्टरला? कावऱ्या वावऱ्या झालेला असतो, आहे ना. थोडं इकडे तिकडे जरा बघत असतो. थोडं गावानं पण लक्षात येतं ह्या विदाऊट तिकीट असलं पाहिजे. बरं सत्रे साहेब, पुढचा प्रश्न घे दमानं राऊंड मध्ये सत्रे साहेबांसाठी विचारा. पुढील पैकी कोणता कलाकार बेस्ट या संस्थेत कार्यरत नव्हता? ए अरुण नलावडे, बी सिद्धार्थ जाधव, सी प्रशांत दामले, डी शरद पोंक्षे. सिद्धार्थ जाधव हे उत्तर बरोबर आहे. सिद्धार्थ जाधव बीएसटी मध्ये नव्हता, बाकीचे तिघही जण होते. बीएसटी ने खूप चांगले कलाकार मराठी रंगभूमीला चित्रपट सृष्टीला दिलेले आहेत. त्यात हे प्रशांत दामले, अरुण नालावडे आणि शरद पोंक्षे ही महत्वाची नाव आहेत. सत्रे साहेब, पण का बसला नेहमी गर्दी दिसते आम्हाला, माणसं तर पार पळत. मुंबईची लोकसंख्या कमी होते का? मुंबईची वाहनाने मुंबईची लोकसंख्या वाढतच चालली. जागा तेवढीच आहे आपली, जागा त्यामुळे सगळीकडे गर्दीच राहणार. पण गर्दी आहे, पण तरी बीएसटी एसटी वाले आम्ही तोट्यात आहेत असं का म्हणते तो? आता शेवटी डिझेल आता कालच 5 रुपयाने मागला. डिझेल वाढली, भाडं हे 5-5 वर्ष भाडं वाढत नाही. लाईफ लाईन मुंबई शहराची बीएसटी म्हणजे एक दिवस बंद असली की लोक परेशान. लहानपणी काय व्हायची इच्छा होती कंडक्टरच व्हायची इच्छा होती. का बरं, कशामुळे असं? पहिला कॉलेजला जर जायचो गावापासून तिथे, तेव्हा ते एसटीतले कंडक्टर बघायचो. तेव्हाच 11वीत असताना आपल्याला कंडक्टरच व्हायचं. त्यांचा रुबाब, सुट्टी नसतील तर उतार ती बघून जरा. बर, सत्रे साहेबांसाठी घे दमानं राऊंड मध्ये पुढचा प्रश्न विचारा. आग्र्याहून सुटका या घटनेत छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश परिधान करून त्यांच्या बिछाण्यावर कोण झोपलं होतं? ए बहिर्जी नाईक, बी हिरोजी फर्जंद, सी जीवा महाला, डी तानाजी मालुसरे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर दिलं तर तुम्ही तुमच्या दोन्ही मित्रांची बरोबरी करणार आहात आणि आमच्या समोर मोठा पेच उभा करणार आहात. सत्रे साहेब, एक वेळ डेअरिंग करतो, 5वा प्रश्न त्यांना विचारतो. हिरोजी फर्जंद असं उत्तर दिले. हेही उत्तर बरोबर आहे. 4 पैकी 4 उत्तर बरोबर. सत्रे साहेब, आता पहा ती बीएसटी, आता मुंबईचे रस्ते आपण पाहतो, एकूण्यावर आरोपच करीत राहते. खड्डे याच्यामुळे झाले, त्याच्यामुळे झाले. खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे हेच उमजत नाही बऱ्याचदा. पण अशाही ह्याच्यात बस स्पीड मध्ये असती तरी तुम्हाला उभं राहायला कसं जमतो एका जागेवर? काय ती टेक्निक असेल? प्रॅक्टिसच झालं ना ते. प्रॅक्टिस वर्ष तेच काम करतो, दुसरं काय. आमच्यासारखा माणूस लगेच खाडकन तिकडं. अरे आता मागच्या सीटवर होता, ड्रायव्हर पाशीच गेला. आम्हाला सांभाळायला लागतं, आला की अडवत लागतो. थांबता. 5वा प्रश्न घे दमानं राऊंड मध्ये गणपत दादांसाठी विचारा. बेस्ट बस क्रमांक 166 च्या मार्गावर
पुढीलपैकी कोणत्या संस्था सर्वाधिक आहेत? ए. दवाखाने, बी. पोलीस स्थानक, सी. पंचतारांकित हॉटेल्स, डी. शाळा. ही गाडी सगळ्यात जास्त फिरते आहे ना? सगळ्यात जास्त ती गाडी फिरते, उलटी सुलटी अशी अशी. म्हणून आम्ही प्रश्नच तसा शोधला. बीएसटीचा प्रवासच करायला लावला एका आमच्या मेंबरला. म्हणलं जाऊन ये बरं 166 ते हापकून गेलं, आज आलंच नाही शूटिंगला. अरे ते सगळ्यात जास्त गाडी फिरते तीच. तिकडे दवाखाने जास्त आहेत आणि पोलीस स्टेशन पण तिथे जास्त आहेत. पण पोलीस स्टेशन असं का उत्तर द्या वाटलं? तर ते दवाखाने ते मोठे म्हणजे 2-3च आहेत, पण पोलीस स्टेशन गल्लोगल्ली पोलीस स्टेशन आहे तिथे. तुमचं हे उत्तर चुकलेलं आहे. बेस्ट बस क्रमांक 166 मार्गावर दवाखाने आणि पोलीस दोन्ही जास्त आहे तिकडे. बबन दादांनी, अंजलीताईंनी आणि गणपत दादांनी आपल्या समोर एक मोठा पेच निर्माण केलेला आहे, उभा केलेला आहे. अतिशय उत्कंठावर्धक चुरशीचा असा क्षण या स्पर्धेमध्ये निर्माण झालाय. आता हा पेच प्रसंग कसा सोडवायचा याचा एक मार्ग मी काढलेला आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि स्पर्धकांच्या माहितीसाठी सांगतो. मी एक प्रश्न विचारेल, तुमच्या दोघांसमोर स्क्रीन आहे. तुमच्या दोघांनी आधी उत्तर त्याचं बरोबर एंटर करायचं आहे. त्यानंतर मी हाच प्रश्न अंजलीताईंना विचारेल, त्यांचं उत्तर ऐकेन आणि तुमच्या तिघांपैकी ज्या दोघांची उत्तरं बरोबर असतील ते दे दणादण राऊंड मध्ये पोहोचतील. या राऊंड मध्ये मी एकच गोष्ट केली आहे की वेळेचं बंधन काढून टाकलेलं आहे. 2 बरोबर उत्तर ते दे दणादण राऊंड मध्ये पोहोचतील. तिघांचे उत्तर बरोबर आलं तर मी पुन्हा एक प्रश्न विचारेल. 2 जण निश्चित उत्तर देईपर्यंत हा राऊंड चालू राहील. तयार आहात? काही अडचण, काही शंका? बर, टाय साठीचा तिघांसाठीचा प्रश्न विचारा. अष्टविनायकांपैकी एक असलेलं बल्लाळेश्वर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि तुमचे पर्याय आहेत: ए. सिंधुदुर्ग, बी. पुणे, सी. रायगड, डी. ठाणे. आता मी हा प्रश्न विचारतोय अंजलीताईंना. अंजलीताई, अष्टविनायकापैकी एक असलेलं बल्लाळेश्वर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? ए. सिंधुदुर्ग, बी. पुणे, सी. रायगड, डी. ठाणे. अंजलीताई. पुणे. पुणे असं उत्तर अंजलीताईंनी दिलंय. पुणे असं उत्तर खाडे साहेबांनी पण दिलेलं आहे आणि सत्रे साहेबांनी उत्तर दिलेले रायगड. रायगड हे उत्तर बरोबर आहे. याचाच अर्थ सत्रे साहेब दे दणादण राऊंड मध्ये पोहोचलेले आहेत. पण पुन्हा एकदा पेच प्रसंग खाडे साहेब आणि अंजलीताईंमध्ये टाय झालेला आहे. त्या दोघांसाठी आता मी एक प्रश्न विचारेल. त्या दोघांपैकी जो उत्तर बरोबर देईल तो सत्रे साहेबांबरोबर दे दणादण राऊंड मध्ये पोहोचेल. आता हा पेच एका वेगळ्या पद्धतीनं पुन्हा सोडवायचा प्रयत्न करूया. मी एक प्रश्न विचारेल, तुम्ही त्याचं तोंडीच उत्तर द्यायचं आहे. मी दोघांनाही विचारेल. दोघांपैकी जो बरोबर उत्तर देईल तो दे दणादण राऊंड मध्ये गणपत दादांबरोबर पोहोचेल. राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव काय? ए. कुसुमाग्रज, बी. गोविंदाग्रज, सी. केशवसूत, डी. केशव कुमार. तुमचं काय म्हणणं आहे? गोविंदाग्रज. आणि तुमचं काय म्हणणं आहे? केशवसूत. दोघांनी उत्तर दिलेलं आहे. यामधलं बरोबर उत्तर आहे अंजलीताईंचं. गोविंदाग्रज हे उत्तर बरोबर आहे. आज आपल्याला इथून निरोप द्यावा लागतोय बबन दादांना. बबन दादांना मेडिमिक्स आयुर्वेदिकच्या वतीने हे छोटीशी भेटवस्तू जी तुमच्या त्वचेचं नैसर्गिक संरक्षण करेल. बबन दादा, या स्पर्धेत सहभागी होऊन तुम्हाला कसं वाटतं? अतिशय आनंद झाला. सामान्य माणसाला जवळ बोलून एक प्रसिद्धी आणि सामान्य माणसाला ही स्थिती येणंच शक्य नाही, ते तुमच्यामुळे मिळाली, एवढं मी सांगू शकेन. तुमच्या भावी आयुष्यासाठी आमच्या झी मराठीच्या वतीनं, हप्ता बंदच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा, मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.
दे दणादण राऊंड मध्ये आता दोघे जण गणपत दादा आणि अंजली ताई. दे दणादण राऊंड मध्ये दोघांचंही मनापासून स्वागत. आता मी काय करणार आहे, 5 प्रश्न दोघांनाही विचारणार आहे. ही एक थोडीशी वेगळी पद्धत आपण अंजलीताई आणि शहाजी दादांसाठी काढलेली आहे. यात काय करणार, मी एक प्रश्न विचारणार, त्याचे 4 पर्याय सांगणार. जो आधी बेल दाबेल त्याचं उत्तर आधी गृहीत धरलं जाईल. तुम्ही तयार आहात? काही शंका आहे? नाही. दे दणादण राऊंड मध्ये दोघांसाठीचा पहिला प्रश्न आहे, सकाळी 7:30 ते रात्री 12:15 या दरम्यान किती तास आहेत? ए 16:30, बी 15:15, सी 16:15. हा सांगा शहाजी दादा. 16:15. 16:15 आणि 16:15. 16:15. 16:15 दोघांनी उत्तर दिले. दोघांचंही उत्तर बरोबर आहे, पण 10% रक्कम जमा झाली शहाजी दादांच्या खात्यात, अंजलीताईंच्या खात्यात. गणपत दादांच्या खात्यात काही फरक पडलेला नाही. प्रश्न दुसरा, दे दणादण राऊंड मधला दोघांसाठीचा विचारा. सप्त सुरांमधील चौथा सूर कोणता? ए ग, बी रे, सी म, डी ध. आणि शहाजी दादा उत्तर द्या. म. दोघांनी म उत्तर दिले. दोघांचंही उत्तर बरोबर आहे, पण पहिलं उत्तर दिलेलं आहे गणपत दादांनी. 10% रक्कम त्यांच्या खात्यात जमा. शहाजी दादांच्या खात्यात काही फरक पडलेला नाही, पण आता दोघेही 50%वर आलेले आहेत. अतिशय चुरशीची अशी स्पर्धा. दे दणादण राऊंड मध्ये दोघांसाठीचा तिसरा प्रश्न विचारा. पुढील पैकी कोणते स्टेशन चर्चगेट पासून सर्वात दूर आहे? ए लोअर परेल, बी मुंबई सेंट्रल, सी महालक्ष्मी, डी मरीन लाईन्स. शहाजी दादा. लोअर परेल. लोअर परेल. लोअर परेल. लोअर परेल. लोअर परेल असं उत्तर दोघांनी दिलंय. दोघांचंही उत्तर बरोबर आहे. शहाजी दादांनी आधी उत्तर दिले. 10% रक्कम त्यांच्या खात्यात. अंजलीताई, शहाजी दादा 60%, गणपत दादा 50%. चौथा प्रश्न, दे दणादण राऊंड मध्ये दोघांसाठी विचारा. 12 9 किती? ए 109, बी 108, सी 110, डी 107. 108. 108. काय वाटतंय शहाजी दादा, कोणी दिले पहिलं उत्तर? 17. नाही, खरं बेल तर दोघांनी वाजवली एकत्र, पण उत्तर मला वाटतं गणपत दादांनी पटकन सांगून टाकले. गणपत दादांनी फटकन सांगितले. या तुमच्या प्रामाणिकपणाला मी आधी दाद देतो. गणपत दादांनी आधी उत्तर दिलेलं. एक शेवटचा प्रश्न, तो ठरवणार या स्पर्धेचा विजेता कोण. दोघे तयार आहात? हो. 5वा प्रश्न, दे दणादण राऊंड मध्ये दोघांसाठीचा विचारा. बहुतेक भारतीय चलनी नाण्याचा आकार कोणता असतो? ए चौकोनी, बी आयताकृती, सी वर्तुळ, डी त्रिकोण. वर्तुळ. वर्तुळ. म्हणजे पर्याय सांगायच्या आधीच धन उत्तर. दोघांचंही उत्तर बरोबर आहे आणि या स्पर्धेचे विजेते आहेत अंजलीताई आणि शहाजी दादा. गणपत दादा या. मेडिमिक्स आयुर्वेदिकच्या वतीनं गणपत दादा ही छोटीशी भेट तुम्हाला. या स्पर्धेत सहभागी होऊन तुम्हाला कसं वाटलं? एकदम आनंद झाला. आनंद झाला. खरं तर तुमचे प्रतिस्पर्धी पण अतिशय प्रेमळ जोडपं आहे आणि खूप आनंदाची गोष्ट आहे. बरं वाटलं, आम्हाला पण बरं वाटलं. तुम्हालाही बरं वाटलं. खरं तर म्हणजे तुमच्या दोघांपैकी कुणी जिंकलं तरी तुम्हा दोघांनाही आनंद होईल, एवढे तुम्ही प्रामाणिक आणि खूप सज्जन लोक आहात. आणि असे लोक हळूहळू दुर्मिळ होत चाललेत, ही जरा चिंता करण्याची गोष्ट आहे. पण झी मराठीच्या वतीनं, हप्ता बंचच्या वतीनं तुमच्या पूर्ण कुटुंबाला, 3 इंजिनियर्सला, तुमच्या भावी इंजिनियर्सला मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्याला निरोप देतो. धन्यवाद. आज ही स्पर्धा एका फार उत्तम अशा उंचीवर पोहोचलेली आहे. खूप प्रामाणिक माणसं, खूप सामान्य माणसं,
मनाची मोकळी असणारी, पारदर्शी असणारी अशा माणसांना आपण भेटलोय आज या भागामध्ये आणि खूप आनंदाची आणि महत्वाची गोष्ट आहे. दे दणादण राऊंडचा निकाल लागलाय. अंजलीताई जिंकलेल्या आहेत, पण तरी सुद्धा त्यांच्या समोर एक पेच आहे. 60% रक्कम त्यांच्या खात्यात जमा आहे. या पुढचा राऊंड आहे दे धक्का. या राऊंड मध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार. त्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही बरोबर दिलं तर आज तुमची 100% कर्जमुक्ती होऊन जाईल. जर उत्तर चुकीचं दिलं तर तुम्हाला इथून 20% रक्कम नेता येईल. शहाजी दादा, अंजलीताई, काय वाटतंय? तुम्ही दे धक्का राऊंड खेळणार? हो, खेळणार. खेळणार. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. अंजलीताई, दे धक्का मधल्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही बरोबर दिलं तर 100% कर्जमुक्ती म्हणजे 4,13,825 रुपये तुम्हाला मिळतील आणि तुम्ही तुमच्या घरात पुन्हा राहायला जाऊ शकाल. तुमच्या दोघांनाही मनापासून खूप खूप शुभेच्छा. दे धक्का राऊंडचा प्रश्न अंजलीताई आणि शहाजी दादांसाठी विचारा. मनमोहन सिंग पंतप्रधान म्हणून सगळ्यात पहिल्यांदा कधी नियुक्त झाले? ए 2003, बी 2004, सी 2005, डी 2000. बरोबर उत्तर तुम्हाला देईल 4,13,825 रुपये. चुकीचं उत्तर देईल 82,765 रुपये. शांतपणे विचार करा. 2099 पासून 2004 पर्यंत अटल बिहारी वाजपेयी होते. नंतर मग 2004 पासून पुढे आहे मनमोहन सिंग. कुठल्या उत्तराची एंट्री करावीशी वाटते? 2004. 2004 असं उत्तर शहाजी दादांनी दिलेलं आहे. तुमच्या बरोबर कोण आलंय? शुभदा, मैत्रीण आहे माझी. काय वाटतंय? 2004 बरोबर आहे असं मला वाटतं. अबो, तुम्ही तर दणकाच दिला एकदम कॉन्फिडंटली. 100% जिंकलात तर काय कराल तुम्ही दोघं? घरी राहायला जायचे. तुला खात्री आहे हे बरोबर आहे? हा हा, 100% खात्री आहे. 100 नाही, 80-20 आहे. 80-20. आता छोटू? मला 99% गॅरंटी आहे. पण बाळा, मला असं वाटतंय, म्हणजे माझी खात्री आहे, माझी 80-20 99 असलं काही नाही, माझी 100% खात्री आहे. तुला तुझ्या मीरा रोडच्या घरात राहायला जाता येईल. 100% बरोबर उत्तर. हप्ता बंद मिळणार तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घरात. या वा वा वा. शहाजी दादा, कसं वाटतंय आता? मला माझ्या भावना वर त्यांना बोलायला येत नाही, भावना आवरत. भावना आवरत नाहीये शहाजी दादांना. स्वतःच्या घरात ते राहायला जात आहेत. हप्ता बंद त्यांना नेणार स्वतःच्या घरात. 4,13,825 रुपयांचा धनादेश अंजलीताई, शहाजी दादा. विकोच्या वतीने एक छोटस गिफ्ट तुमच्यासाठी शहाजी दादा. Vico Turmeric in shaving cream base. हा भाग इतक्या आनंदी नोटवर इथंच संपवतो. भेटूया पुढच्या आठवड्यात हप्ता बंदच्या आपल्या भागात 3 टेन्शन घेतलेल्या कर्जदार मित्रांसहित. तोपर्यंत उतू नका, मातू नका, कर्जाचं टेन्शन घेऊ नका.